7 प्रमुख योगांपैकी एक गुरुपुष्यामृत योग यावर्षी 22 फेब्रुवारी 2024 रोजी आला आहे. या शुभ योगात केलेल्या कार्यांमुळे यश, शुभवाढीसोबतच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते. याचबरोबर पुष्य नक्षत्र हे देवतांची पूजा करण्याचे नक्षत्र मानले जाते. तसेच या दिवशी खरेदी केलेली वस्तू दीर्घकालीन लाभ देते असेही मानले जाते. फेब्रुवारीमध्ये गुरुपुष्यामृत नक्षत्राचा योगायोग आल्याने खरेदी, गुंतवणूक, शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम व शुभ असा दिवस मानला गेलाय. गुरुपुष्यामृत नक्षत्राची तारीख, शुभ वेळ आणि या दिवशी करावयाचे उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओंचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. धार्मिक मान्यतेनुसार आणि पंचांगानुसार महत्त्वाच्या 7 शुभ योगांमध्ये गुरुपुष्यामृत हा प्रमुख शुभ योग मानला गेलाय. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग या नावाने सुद्धा ओळखला जातो. शुभ कार्य, खरेदी, गुंतवणूक आणि व्यवसायासाठी हा योग विशेष आहे असे मानले जाते. कारण हे नक्षत्र इतकं शुभ आहे की या दिवशी देवताही पुष्प नक्षत्राची पूजा करतात. या योगामध्ये खरेदी, गुंतवणूक केल्याने अनेक पटीने आपल्याला लाभ होतो असं मानलं जातं. माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी सकाळी 6:48 सुरू होणार आहे. ते दुपारी 4:43 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग हा शुभ मानला जातो. गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहे. जेव्हा हे पुष्प नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. पंचांगानुसार वर्षभरात अनेक तिथी शुभ योग येतात. त्यामधीलच गुरुपुष्यामृत हा एक शुभ योग आहे आणि तो अधिक महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून येतोय. या दिवशी खरेदीचं महत्त्व असं की गुरुपुष्यामृत योगामध्ये नवीन व्यवसाय सुरू करणे, सोने, चांदी, आभूषणे, नवीन घर, वाहन, शेतजमीन, पितळी हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणं शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याकडे देवी लक्ष्मी माता आकर्षित होते असे म्हटले जाते. मात्र या शुभ योगामध्ये या वस्तू तुम्हाला खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सूक्ताचा पाठ करावा. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते. पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुष्यामृत, रोहिणी, पुनर्वसू या तिन्ही नक्षत्रांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु या नक्षत्रामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याचे दागिने आणि नवीन वस्त्रे परिधान करू नये असे मानले जाते. तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये विवाहसुद्धा करू नये असेही म्हटले जाते. पुष्य नक्षत्राला ब्रह्मांचा शाप मिळाला होता. त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी 6:48 गुरुपुष्य नक्षत्र सुरू होणार आहे व दुपारी 4:43 संपणार आहे. शास्त्रानुसार या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबाची प्रगती होते. शिवाय धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ही पूजा करावी. गुरुपुष्यामृतामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यावेळी लाल आसनावर बसून कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र पठण करावं. असं केल्याने जीवनात धन समृद्धी राहते. देवी लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो.
याचबरोबर गुरुपुष्यामृत योगात लाल गाईला गूळ खाऊ घालणंही शुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबाची प्रगती होण्यास मदत होते. शिवाय असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात, म्हणून या दिवशी वस्तू आवर्जून खरेदी कराव्यात. कारण अक्षय म्हणजे ज्याचा कधीही अक्षय होत नाही असा. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची पूजा करावी आणि श्री भगवान श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम पठण, कनकधारा स्तोत्र पठण करावे. त्यामुळे आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि आपल्या अडचणी दूर होतात. शिवाय आपल्या आकर्षणात लक्षणीय वाढ होते. त्याचबरोबर अडकलेले पैसेही मिळतात आणि कर्जांपासून मुक्ती मिळते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. अशातच ही तिथी गुरुवारी आली आहे. त्यामुळे या दिवशी सोनं, चांदी, जमीन, वाहन इत्यादी वस्तू खरेदी केल्याने दीर्घकालीन यश आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते. गुरुपुष्यामृत या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, सौभाग्य सिद्धी आणि रवियोग जुळून आलाय. शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगात घरामध्ये पारद धातूपासून बनलेली देवी लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करणं शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि पैशाची कमतरताही दूर होण्यास मदत होते. याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्रावर गुरु, बृहस्पती आणि शनिदेव यांचं अधिपत्य आहे असं म्हणतात. गुरु बृहस्पतीचा शुभाशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पितळी भांडी, पिवळ्या रंगाचे कपडे, सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. शिवाय पुष्प नक्षत्रात मंत्रदीक्षा, यज्ञविधी, आध्यात्मिक ज्ञान समजून घेणे, वेदांचे पठण करणं हेही उत्तम मानलं जातात. म्हणून नोकरी प्राप्तीसाठी, व्यवसायात वाढ होण्यासाठी आणखी काही खास उपाय केले जातात. चला तर बघूयात ते कोणते उपाय आहेत. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुरुपुष्यामृत योगात देवी लक्ष्मीच्या पारद धातूच्या मूर्तीची पूजा करावी. शिवाय पारद धातूसह एकाक्ष नारळाची पूजा करावी. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. या नारळाची विधीपूर्वक पूजा करून ते नारळ धनाच्या ठिकाणी ठेवावं. यामुळे आपल्या घरात तसेच व्यवसायात पैशाची कमी कधीच लाभत नाही. याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढावे आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाने प्रभू श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होते. शिवाय गुरुपुष्यामृताच्या दिवशी आवर्जून देवी लक्ष्मीच्या चमत्कारिक कनकधारा स्तोत्रांचे आणि देवी लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. असं म्हणतात, कनकधारा स्तोत्रांचे रचयिता आदी शंकराचार्य आहेत. हे स्तोत्र पाठ केल्याने धनाचा वर्षाव होतो. नियमित पाठ केल्याने वैभव आणि ऐश्वर प्राप्त होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. शिवाय गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी श्री लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. पूजेमध्ये ओम ह्रीं दारिद्र्य विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः अशा मंत्राचा कमळगट्टेच्या माळेने 108 वेळा जप करावा. शुभ योगात लक्ष्मी मंत्र जप केल्याने धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. तर अशा प्रकारे गुरुपुष्यामृत योगामध्ये धनासंबंधित समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करावे. आधी सांगितल्याप्रमाणे 7 प्रमुख योगांपैकी एक गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी रोजी आहे. या नक्षत्रात देवता ही पूजा करतात, म्हणून या योगात गुंतवणूक खरेदी केल्यास अनेक पटींनी लाभ होतो. तर तुम्ही सुद्धा गुरुपुष्यामृत योगाचे औचित्य साधून अशा प्रकारे उपाय आणि खरेदीही नक्कीच करू शकता आणि त्याचे लाभही अनुभवू शकता. तुम्ही गुरुपुष्यामृत योगात काय खरेदी करणार आहात कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच आमच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या माय लाईफ व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे
आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील.